स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेले ठिकाण म्हणजे रायरेश्वर. रायरेश्वर परिसर पावसाळ्यात फुलून जातो. तो नजारा डोळ्यात साठवण्यासाठी रायरेश्वर भेटीचा बेत ठरवून वाईकडे प्रस्थान ठेवले. धोम धरणाच्या बाजूने जाणाऱ्या सुंदर मार्गाने मार्गक्रमण करत खावलीच्या पुढे जाऊन उजवे वळण घेतले आणि केंजळगडाला समोर ठेवत रायरेश्वरचा पायथा गाठला. नेहमीप्रमाणे या ठिकाणी शिवप्रेमींची वर्दळ होतीच. गाडीतून उतरून शिड्यांच्या दिशेने चालत निघालो. रायरेश्वरच्या शिड्या हा एक वेगळाच आनंददायी अनुभव आहे. लोखंडी शिड्या चढताना होणारी दमछाक पठारावर प्रवेश केल्यावर कधी आनंदात परिवर्तित होते ते समजतही नाही. इथून पुढे जाणारा पायी मार्ग सभोवतालची हिरवळ आणि पठारावरील फुललेली फुले यांची साथ संगत करत रायरेश्वराच्या देवालयाकडे घेऊन जातो. या मार्गावर असलेला तलाव, हिरवाळाने भरलेले अजस्त्र असे वृक्ष आणि हिरवाईने नटलेला निसर्ग वेगळ्या जगात आल्याचा फील करून देतात. पुढे चालत गेल्यावर रायरेश्वराचे मंदिर दृष्टीपथात येते. याच ठिकाणी शिवछत्रपतींनी 1645 साली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती. बलाढ्य अशा मोगल, आदिलशाही, कुतुबशाही आणि परकीय सत्तांविरुद्ध आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी रणशिंग फुंकले होते. त्यावेळी आपल्या बाजी पासलकर, कान्होजी जेदे, इसाजी कंक, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते या मातबर अशा सवंगड्यांसह घेतलेली स्वराज्याची प्रतिज्ञा आजही या ठिकाणी आसमंतात दुमदुमत असल्याचा भास होतो. मंदिरातील शिवपिंडीचे दर्शन घेऊन समोरच असणाऱ्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी पावले आपोआप वळली. रायरेश्वर येथे जंगम समाजाची वस्ती असून तेथील मुलांच्या शिक्षणासाठी उभारलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची सुंदर इमारत पाहिली. माय माऊली शाळेचे दर्शन घेऊन पठाराच्या पश्चिम बाजूला असलेल्या उंचवट्याकडे रंगीत माती असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. मग काय, आमचा मोर्चा पश्चिमेकडील पठाराकडे वळवला. रायरेश्वर मंदिराकडून जंगम वस्तीकडे जाऊन पठारावरील शेती आणि तेथील पिकांची माहिती घेतली. केवळ पहाटे पडणाऱ्या दवावर अवलंबून असणाऱ्या गव्हाच्या पिकाची शेती इथे केली जाते. त्यासाठीची मेहनत या ठिकाणी चालू असल्याचे पाहिले.
इथून पुढे जाणारा मार्ग हा तेरड्यासारख्या उंच वाढणाऱ्या वनस्पतींच्या जंगलातून जातो. पुढे पुढे चालत जाऊन शेवटी एकदाचे रंगीत माती असणाऱ्या भागात पोहोचलो. वातावरण स्वच्छ असेल तर रायरेश्वर पठारावरून तोरणा, राजगड, सिंहगड, कमळगड, चंद्रगड, पांडवगड, वैराटगड, लिंगाणा, रायगड, सिंहगड, पुरंदर असे सभोवतालचे अनेक किल्ले अगदी सहज नजरेस पडतात. इथे 7 ते 8 रंगीत मातीचे प्रकार पाहायला मिळाले. आता बराच वेळ झाला होता. पावलांना परतीचे वेध लागले होते. रायरेश्वरचा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवून पुन्हा परत रायरेश्वर पठारावर यायचेच असे ठरवून रायरेश्वरचा निरोप घेतला. आता पठाराच्या विरुद्ध बाजूला असणारा केंजळगड आम्हाला खुणावत होता. पावलांनी वेग पकडला होता आणि आस होती किल्ले केळंजाची, म्हणजेच कान्होजी जेध्यांनी शिड्या लावून जिंकलेल्या किल्ले केंजळगडाची.